गुड मॉर्निंग. येते का? आवाज येतोय का सगळ्यांना? हो. ओके. लास्ट लेक्चरला आपण ऍक्सेस स्पेसिफायर पाहिले होते. आता नेक्स्ट पॉइंट पाहू आणि उद्याच्या लेक्चरला मग प्रोग्राम रन करून पाहू. आपण लास्ट लेक्चरला ऑब्जेक्ट्स काय, क्लास, त्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायर पाहिले होते. प्रायव्हेट, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. प्रत्येक याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं. उद्याच्या लेक्चरला रन करून घेऊ. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? बोला. हो. हो. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट पण पॉइंट पाहिला होता ना? बोला. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट पॉइंट पाहिला होता ना क्लासचा ॲरे करताना? हो किंवा नाही तर बोला. क्लासचा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कन्सेप्ट पाहिला होता का? डिफरंट टाईपचे एलिमेंट्स असतील आपण त्यावेळी पहा, हे एक्झाम्पल सांगितलं पण होतं तुम्हाला मी. हो. हा नेक्स्ट पॉइंट आहे. कोणाच तरी माईक ऑन आहे, ऑफ करा. नेक्स्ट पॉइंट आता कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर काय, क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम सेम असतो, काही रिटर्न करत नाही, हे रिलेटेड आहे. मग आता पॉइंट्स आपला जावा कन्स्ट्रक्टर. जावा कन्स्ट्रक्टर इज अ ब्लॉक ऑफ कोड सिमिलर टू द काय मेथड्स. एक मेथड्स टाइप डिक्लेअर केला जातो कन्स्ट्रक्टर. त्यानंतर इट इज कॉल्ड व्हेन इन्स्टन्स ऑफ क्लास इज क्रिएटेड. हा कधी कॉल होतो ऑटोमॅटिकली, जेव्हा क्लासचा इन्स्टन्स क्रिएट होईल, म्हणजे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. At the time of calling constructor, memory for the object is allocated in the memory. At the time of calling constructor, memory of the object is allocated in the memory. Object ला memory allocate होते. It is a special type of method which is used to initialize the object. ही काय, आपण ऑब्जेक्ट कसं बनवतो, क्लास नेम त्यानंतर ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू क्लास नेम. म्हणजे काय स्पेशल टाईपची एक मेथड आहे. हा काय करतो, इनिशियलाइज करतो ऑब्जेक्टला. एव्हरी टाइम ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. प्रत्येक वेळी ऑब्जेक्ट कसा क्रिएट होतो, न्यू मेथडनी म्हणजे न्यू कीवर्ड्सनी. ऍट लिस्ट वन कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. प्रत्येक प्रोग्राम मध्ये न्यूली एक तरी ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. मग तुम्ही मल्टिपल करू शकता, पण प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये असेल तर एक ऑब्जेक्ट करणं मस्ट आहे. मग ऍटलिस्ट वन कन्स्ट्रक्टर तरी कॉल होतोच. मग तो कॉल होतो, युजरनी जरी नाही केला तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. डिफॉल्ट म्हणजे काय, ज्याला पॅरामीटर नाही असं कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, देअर इज नो कन्स्ट्रक्टर अवेलेबल इन द क्लास. इन सच केस, जर तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहिला नसेल त्या प्रोग्राम मध्ये, त्या केसमध्ये काय केलं जातं, जावा कंपायलर प्रोव्हाइड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बाय डिफॉल्ट, म्हणजे नो पॅरामीटर असलेला कन्स्ट्रक्टर कॉल होतो. देअर इज टू टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर इन जावा. जावा मध्ये दोन टाइपचे कन्स्ट्रक्टर आहे, आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आणि नेक्स्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता पहा कन्स्ट्रक्टर, जावा कन्स्ट्रक्टरचे काय रूल्स आहे. टू रूल्स डिफाईन फॉर द कन्स्ट्रक्टर. मल्टिपल्स रूल्स आहे, त्यापैकी पहा, कन्स्ट्रक्टर नेम मस्ट बी सेम ॲज इट क्लास नेम. क्लास नेमचा आणि कन्स्ट्रक्टरचं नेम सेम पाहिजे, पहिला रूल. सेकंड, कन्स्ट्रक्टर मस्ट हॅव नो एक्सप्लिसिट रिटर्न टाईप. कोणताही रिटर्न टाईप नसतो कन्स्ट्रक्टरला. त्यानंतर जावा कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी. कन्स्ट्रक्टर कधीही
जावा मधला ऍबस्ट्रॅक्ट, स्टॅटिक, फायनल, सिंक्रोनाइज हे कीवर्ड वापरत नाही. त्यानंतर टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर कोणते पाहिजेत आपल्याला? डिफॉल्ट आणि पॅरामीटराइज. पहिला पाहू आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कधी कन्स्ट्रक्टरला डिफॉल्ट म्हणलं जातं ते तुम्ही शिकलेलेच आहे. कोणताही पॅरामीटर नसेल तर त्याला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल क्लास बाईक क्रिएट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर केलाय बाईक नावाचा, त्याच्यामध्ये प्रिंट केलाय बाईक इज क्रिएटेड. हा इथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलाय. त्यानंतर खाली मेन मेथड घेतलीये. मेन मेथड विदाउट प्रोग्राम एक्झिक्यूटच नाही होणार. मेन मेथड मध्ये बाईक नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. मग आता बी इक्वल टू न्यू बाईक. आता एक ऑब्जेक्ट जरी क्रिएट केला तरी कन्स्ट्रक्टर कॉल होती. इथं कोणता कॉल झालाय? डिफॉल्ट. तुम्ही पॅरामीटराइज केलं असतं तिथं ब्रॅकेट मध्ये पॅरामीटर पास केले असते. आपला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे म्हणजे कॉलिंग जाईन प्रिंट काय होईल? बाईक इज क्रिएटेड. पहा आउटपुट. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर का? Constructor which has specific number of parameter is called parameterized constructor. Specific number of parameter दिले जाते तेव्हा parameterized constructor कॉल होतो. Why use the parameterized constructor? Parameterized constructor is used to provide different values to distinct the object. प्रत्येक ऑब्जेक्टला वेगवेगळ्या व्हॅल्यू पास केल्या जातात पॅरामीटर मध्ये. यू कॅन प्रोव्हाइड द सेम व्हॅल्यूज असो किंवा तुम्ही सेम व्हॅल्यू पण देता. तुम्हाला सपोज एखाद्या कन्स्ट्रक्टर मध्ये स्टुडंट नावाचा क्लास आहे, त्याचा कन्स्ट्रक्टर बनवला, त्याच्यामध्ये रोल नंबर नेम आहे. तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताच्या टाइमला त्या व्हॅल्यू पास करू शकता, त्याला म्हणतो आपण पॅरामीटराइज. आता पहा क्रिएट कन्स्ट्रक्टर स्टुडंट क्लास हॅव्हिंग टू पॅरामीटर्स. दोन पॅरामीटर घेतले आपण, एक आयडी आणि नेम, रोल नंबर आणि नेम साठी. पाहता क्लास नेम सेम. हा झाला तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. दोन व्हॅल्यू डिक्लेअर केल्या आय आणि एन, त्या पास केल्या आयडी आणि नेमला आणि एक डिस्प्ले नावाच्या मेथड मध्ये त्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. आता त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट केले. पहा स्टुडंट एस इक्वल टू न्यू स्टुडंट आणि ब्रॅकेट मध्ये आयडी दिल्या 11 आणि नेम दिले करण. सेम आणखी एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, त्याला पण व्हॅल्यू पास केल्यात आणि कोणती मेथड कॉल केली? डिस्प्ले नावाची. तिथे व्हॅल्यू पास केल्यात म्हणजे हा कुठे जाणार आहे? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आयडी मध्ये स्टोअर करणार, नेम मध्ये स्टोअर करणार आणि त्यानंतर हे व्हेरिएबल डिस्प्ले मेथडनी प्रिंट होणार. हा झाला तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग हा जावा मध्ये काय कन्सेप्ट आहे तो पाहू. जावा कन्स्ट्रक्टर इज जस्ट लाईक काय आहे? जावा कन्स्ट्रक्टर हा जस्ट लाईक कशासारखा आहे? फंक्शन किंवा मेथड सारखा आहे. बट काय याच्यामध्ये रिटर्न टाइप कोणताही दिला जात नाही. इंट, पब्लिक, इंट, क्लास नेम असं कधीच कन्स्ट्रक्टर नसतो. कसा असतो? पब्लिक आणि तुमच्या क्लासचं नाव. मग जावा कन्स्ट्रक्टर जस्ट लाईक एक मेथड सारखा आहे, पण एक डिफरन्स काय आहे? विदाउट रिटर्न टाइप. इट कॅन ऑल्सो बी ओव्हरलोडेड लाईक जावा मेथड्स. Constructor overloading in Java is a technique of having more than one constructor with different parameter list. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग टेक्निक म्हणजे काय? पहा हॅव्हिंग मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर, एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर पण काय? विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. प्रत्येक कन्स्ट्रक्टरची पॅरामीटर लिस्ट वेगवेगळी. दे आर अरेंज इन वे दॅट ईच कन्स्ट्रक्टर परफॉर्म द डिफरंट टास्क. तो प्रत्येक कन्स्ट्रक्टर वेगवेगळा टास्क करतो. दे आर डिफरन्शिएट बाय द कंपायलर बाय द नंबर ऑफ पॅरामीटर इन द लिस्ट देअर टाइप्स. पाहतो एक्झाम्पल. स्टुडंट नावाचा क्लास आहे, आयडी नेम एज 3 पॅरामीटर आहे. पहिला कन्स्ट्रक्टर घेतला त्याच्यामध्ये आपण त्या पॅरामीटर फक्त 2 दिलेत, आय आणि एन म्हणजे आयडी आणि नेम. आता पहा सेकंड कन्स्ट्रक्टर घेतलाय. पहा कन्स्ट्रक्ट इथं आपली डेफिनेशनच काय? कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग इन जावा टेक्निक हॅव्हिंग मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर. एका प्रोग्राम मध्ये एका क्लासमध्ये मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर येतात, पण कसे? विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. त्या प्रत्येक कन्स्ट्रक्टरची पॅरामीटर लिस्ट वेगवेगळी. मग आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहेत क्लास स्टुडंट नावाच्या, आयडी नेम एज. पहिल्या याच्यामध्ये आयडी आणि नेम दोन याला असाइन केलाय. सेकंड कन्स्ट्रक्टर घेतला त्याच्यामध्ये आय एन ए, मग काय घेतले? तिन्ही पण आयडी नेम एज. आले का पॅरामीटर लिस्ट डिफरंट? कन्स्ट्रक्टरचं नाव सेम. 2 कन्स्ट्रक्टर आलेत, पॅरामीटर लिस्ट इथं 2च आहेत, इथं किती आले? 3. याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग.
पहा आता इथं पास करताना आयडी आणि नेम पास केलाय तेव्हा कोणता कॉल होईल? फर्स्ट हा कन्स्ट्रक्टर. त्यानंतर आपण सेकंड मध्ये आयडी नेम एज तिन्ही पण पास केले तेव्हा कोणता कन्स्ट्रक्टर कॉल येईल? तुमचा सेकंड वाला INA वाला. याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग समजले का? सिंपलच आहे. काय करते कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग? डेफिनेशन काय ठेवायची? एका प्रोग्राम मध्ये मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर येतात पण डिफरंट पॅरामीटर लिस्ट असती त्याला आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणतो. आणि तुम्ही रन टाइमला जे ऑब्जेक्टला व्हॅल्यू पास करतात पहा दे अरेंज इन वे इच कन्स्ट्रक्टर परफॉर्म द डिफरंट टास्क. आता प्रत्येक कन्स्ट्रक्टर मल्टिपल आहे तर वेगवेगळ्या टास्क. IN मध्ये काय टास्क आहे? आयडी आणि नेम प्रिंट करा. त्यानंतर आयडी नेम एज मध्ये काय टास्क आहे? तिन्ही पण व्हॅल्यू प्रिंट करण्याच्या. दे आर डिफरन्शिएट. कसा कोण हे डिफरन्शिएट करतं? कंपायलर बाय द नंबर ऑफ पॅरामीटर इन द लिस्ट देअर टाइप्स. तुम्ही किती पॅरामीटर टाइप केले पास केले त्यानुसार कंपायलर डिफरन्शिएट करतोय कोणत्या कन्स्ट्रक्टर का याचा कॉल द्यायचा. त्यानंतरचा पॉइंट तुमचा दीज कीवर्ड. पहा आतापर्यंत आपण दीज कीवर्ड शिकलो नव्हतो तर इथं पहा क्लासचे व्हेरिएबलचं नाव काय आहे? आयडी नेम एज. आणि इथं कन्स्ट्रक्टरला पास करताना काय केलंय? IN आणि IN च्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर केल्यात का? आणि इथं पण आयडी आणि नेम घ्यायचा असेल आणि इथं आयडी नेम पास केलं तर कोणती कशात व्हॅल्यू पास करायची? ॲम्बिग्युटी ऑफर होती म्हणून त्यासाठी आपण सरळ क्लासचे व्हेरिएबलला नाव दिलं आयडी आणि नेम आणि कन्स्ट्रक्टरला जे पास केले त्यांना व्हेरिएबलला नाव दिले IN वेगळं दिलंय त्यामुळे ॲम्बिग्युटी ऑफर होण्याचा प्रश्नच नाही. पण एखाद्या युजरला आता आयडी घेतले म्हणून तुम्ही इथे सुटेबल आय घेतलाय नेम घेतला असे एका प्रोग्राम मध्ये खूप व्हेरिएबल आहेत त्यावेळी आपण असे नाव दिले त्यांना शॉर्टकट मध्ये IN PQ हे लक्षात ठेवणं काय सोपं नाहीये म्हणून आपल्यासाठी दीज कीवर्ड नावाचा कन्सेप्ट आलेला आहे तर तो पाहू आता. दीज कीवर्ड देअर कॅन बी लॉट ऑफ uses of Java these keyword. Java these keyword चे खूप सारे यूज आहेत. These reference variable that refer to the current object. याचं काम काय? These रेफर करतो करंट ऑब्जेक्टचा. आता कोणकोणते 6 uses आहेत ते पहा. These can be used to refer current class instance variable. तुमचा जो करंट क्लासचा इन्स्टन्स म्हणजे त्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो रेफर करतो these keyword. त्यानंतर these keyword can be used to invoke म्हणजे कॉल करंट क्लास मेथड. दीजनी आपण करंट क्लासची मेथड कॉल करू शकतो ती कशी? इम्प्लिसिटली. त्यानंतर दीज कॅन बी यूज टू कॉल करंट क्लास कन्स्ट्रक्टर. दीज कीवर्डने आपण करंट क्लासचा कन्स्ट्रक्टर पण कॉल करू शकतो. 3 मेन यूज लक्षात ठेवा हे. इन्स्टन्स कॉल करता येतो करंट क्लासचा, मेथड कॉल करता येते आणि कन्स्ट्रक्टर कॉल करता येतो. त्यानंतर दीज कॅन बी पास ॲज आर्ग्युमेंट इन द मेथड कॉल. त्यानंतर काय करतात? दीज कॅन बी पास आर्ग्युमेंट. दीज कीवर्डने आपण आर्ग्युमेंट पास करतो कधी? मेथड कॉल होताना. त्यानंतरचे यूज आहे दीज कॅन बी पास आर्ग्युमेंट. कुठे आर्ग्युमेंट पास करतात? तर युजिंग दीजनी कन्स्ट्रक्टर कॉल होताना. दीज कॅन बी यूज टू रिटर्न करंट क्लास इन्स्टन्स फ्रॉम द मेथड. आता वरचे जे 3 आहेत त्या रिलेटेडच खालच्या आपण कॉल होताना यूज होते काय? दीजनी करंट क्लासचा इन्स्टन्स कॉल होतोय त्यानंतर मेथड कॉल होती नंतर कन्स्ट्रक्टर कॉल होतो आणि ह्याच याने काय करतोय? मेथड कन्स्ट्रक्टर आणि इन्स्टन्सला आपण आर्ग्युमेंट पास करतोय. मेन यूज पण आता दीजचा स्टुडंट 3 व्हेरिएबल घेतलेत रोल नंबर नेम आणि फी. आता दीजचा यूज काय? करंट क्लासचा इन्स्टन्स म्हणजे व्हेरिएबल कॉल करण्यासाठी पहा करंट क्लासचे व्हेरिएबल पहिलाच यूज काय? दीज कॅन बी यूज टू रेफर करंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. काय घेतलेत? रोल नंबर नेम फी. इथं पण पास केलेत का? पहा रोल नंबर नेम फी सेम व्हॅल्यू पास केल्यात दोघांमध्ये ॲम्बिग्युटी ऑकर होऊ नये म्हणून करंट क्लासचा व्हेरिएबल कोणता आहे? रोल नंबर. त्याला काय पास केला आपण? कीवर्ड दीज. याने डिफरन्शिएट काय होतंय? करंट क्लासचा व्हेरिएबल हा आहे रोल नंबर आणि तुम्ही कन्स्ट्रक्टर थ्रू पाठवताय हा रोल नंबर आहे मग याची व्हॅल्यू याच्यामध्ये पास करा. सेम नाव दिलेत रोल नंबर नेम फी. पण इकडे काय दिलाय? करंट क्लास कशाने कॉल केलाय? दीज कीवर्डने. पहिला यूज कळलाय का दीज कीवर्डचा? हो.
कशासाठी आलाय दिस कीवर्ड? तुम्ही प्रोग्राम मध्ये आता 3च व्हेरिएबल, मल्टिपल व्हेरिएबल घेतले आणि इथे वेगवेगळे त्याला व्हॅल्यू पास केल्या, एवढं लक्षात ठेवणं सोपं नाहीये. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये अँबिग्युटी ऑकर होऊ नये म्हणून आलेला आहे दिस कीवर्ड. ज्याला दिस पास करतो तो करंट क्लासचे व्हेरिएबल असतात आणि पुढे काय केले तर आपण कन्स्ट्रक्टर मधले व्हॅल्यू त्याच्यामध्ये पास केल्या. सेकंड यूज काय पहा, मग त्यावेळी आपण प्रिंट केलंय